शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवण्यास सरकारचं प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. साखर उद्योगाबाबत येत्या 15 दिवसात धोरण तयार केलं जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 69% पीक कर्ज वाटप. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवण्याला सरकार प्राधान्य देईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं मंत्रालयात आयोजित मी मुख्यमंत्री बोलतोय संकल्प शाश्वत शेतीचा या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतीबरोबरच पाणी, वीज यांचा शाश्वत पुरवठा आणि काढणी पश्चात सुविधा उभारणीला प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतीचा विकास दर उणे 4%हून 12%वर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. 17 ते 18 फळांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भात उभारले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि शासकीय हमी देण्याबाबत वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल आणि येत्या 15 दिवसात धोरण तयार केलं जाईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. साखर कारखान्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सहकारी साखर कारखाना संघाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. साखर कारखान्यांच्या स्वनिर्मित वीज वापरावरील विद्युत दराबाबत आणि वीज खरेदी कराराबाबत ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून 15 दिवसात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातल्या सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना 69% पीक कर्जाचं वाटप मार्च अखेरीस करण्यात आलं. रब्बी हंगामासाठी 1012 कोटी 88 लाख रुपये पीक कर्जाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यापैकी 699 कोटी 80 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आलं आहे. राज्यात राबवण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत राज्यातल्या 2 लाख शेतकऱ्यांना कृषी खात्यातर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. पश्चिम विदर्भातल्या कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे. तसंच मागेल त्या शेतकऱ्याला कृषी अवजारं, यंत्र, ठिबक सिंचन आदी कृषी साहित्यांची अनुदान रूपी मदत या योजनेअंतर्गत देण्यात येईल. पेरणीसाठी खतं आणि बी बियाणांचा पुरवठाही शेतकऱ्यांना अनुदानावर करण्यात येणार आहे. शेतकरी समृद्ध व्हावा, त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान राज्यात राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांपर्यंत हे अभियान कशाप्रकारे पोहोचवावं यासाठी फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागानं ही कार्यशाळा घेतली होती. सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामं वेगात सुरू असून आतापर्यंत 22,251 कामं पूर्ण झाली आहेत. या कामामुळे सुमारे 84,992 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जिल्ह्यातल्या 265 गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल 1,875 रुपये प्रति क्विंटल, किमान 1,525 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी 1,918 1500, बाजरी 1,695 1200, भेंडी 3,000 2,000, वांगी 700 500, कोबी 400 200, कलिंगड 1,800, द्राक्ष 5,500 4,500 आणि लिंबू कमाल 3,500 रुपये प्रति क्विंटल, किमान 2,500 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता पाहूयात हवामानाचा अंदाज.
नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पानाद्वारे होणारे बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी पिकावर केओलिन 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाचा ताण कमी करण्यासाठी टरबूज आणि कलिंगड पिकांना ठिबक सिंचनाने पाणी देण्याचा कालावधी वाढवून 2 पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी करावे. तसेच आच्छादनाचा वापर करावा. मध्य महाराष्ट्रात काकडीवर्गीय पिकांमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाऐवजी हेक्झाकोनाझॉल अर्धा मिलीलिटर किंवा डायफेनकोनाझॉल अर्धा मिलीलिटर 1 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसाच्या अंतराने 2 ते कांदा पिकास पाण्याचा जादा ताण बसल्यास कांदा पोसत नाही. यासाठी कांदा पिकास 6 ते 8 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तसेच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 EC 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. तापमानात वाढ होत असल्याने मिरचीवर फुलकिडे आणि कोळी या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीच्या नियंत्रणासाठी मिथिल्डिमॅटॉन 25 EC 15 मिलीलिटर किंवा डायमेथोएट 30 EC प्रवाही 16 मिलीलिटर अधिक गंधक 80% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. मराठवाडा विभागात संत्र मोसंबीच्या आंबेबहार धरलेल्या फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे. बागेत आच्छादनाचा वापर करावा. संत्र, मोसंबी, डाळिंब फळबागेत मृगबहारासाठी झाडाला ताण द्यावा. भारी जमिनीसाठी 60 दिवस, मध्यम जमिनीसाठी 45 दिवस आणि हलक्या जमिनीसाठी 35 दिवस ताण द्यावा. यापुढे उन्हाची तीव्रता वाढत जाईल. भाजीपाला पिकात पाण्याचे बाष्पीभवन होऊन जमीन व पिकातील पाणी कमी होईल. यामुळे ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याचे नियोजन करावे. धन्यवाद. आणि आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 27 अंश सेल्सिअस. पुणे 40-21, नागपूर 42-25, औरंगाबाद 40-25, सोलापूर 42-25 आणि नाशिक कमाल 39, किमान 18 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राचं कृषी क्षेत्रात अव्वल स्थान आहे. सर्व प्रकारची शेती, पूरक उद्योग महाराष्ट्रात आहेत. शेतीत विविध संशोधन व प्रयोग करण्यात महाराष्ट्रातील शेतकरी व संस्था जागतिक स्तरावर सन्मानित केल्या गेल्यात. त्यातील एक अग्रेसर नाव म्हणजे मानस कृषी केंद्र. सेंद्रिय पद्धतीने शाश्वत शेती विकास करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्रीयुत व्यंकटेश कुलकर्णी यांनी या संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्र कृषी संपन्न असला तरी रासायनिक खतं आणि कीटनाशकांमुळे महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील शेती संकटात आली आहे. नापिकीमुळे तसंच उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकरी
चिंताग्रस्त आहे। त्यामुळे पारंपरिक दृष्टिकोनातून सेंद्रिय पद्धतीने शेती संशोधन, शिक्षण व उत्पादन करण्याचा मानस योग्य दिशेने वाटचाल करत आहे। याच्यामध्ये या संस्थेचे चेअरमन आहेत श्री व्यंकटेशजी कुलकर्णी आणि आम्ही त्या संस्थेमध्ये संचालक आहोत। खूप दिवसाची म्हणजे शेतकऱ्यांचा संदर्भामध्ये आपण खूप मेहनत घ्यावी, खूप एक चांगलं काम करावं या उद्देशाने या संस्थेची वाटचाल चालू झाली आहे। यामध्ये आसपासच्या इथे कुपोषित मुलं म्हणजे आदिवासीचे रहिवासी खूप आहेत आजूबाजूला गावी। त्या गावामध्ये हे शेतकऱ्याचं जे दुःख वगैरे पाहून त्यांना एक नवीन दिशा देण्याचं काम ठरवलं आणि ही सुरुवात झालेली आहे ह्या मानस कृषी संस्थेची। सेंद्रिय शेती म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये कृषी परंपरा ही ऋषीमुनीची परंपरा राहिलेली आहे। यामध्ये शेणखत आणि बैला म्हणजे पशुधनाचा वापर करून आपली पूर्वीची जी जमीन होती ती समृद्ध होती आणि याच्यामध्ये सेंद्रिय म्हणजे आपण हा नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून करण्यात आलेली जी शेती आहे त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात आणि त्याच्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे त्याला सेंद्रिय उत्पादन असं म्हणतो आपण। ठाणे पालघर जिल्ह्याच्या वेशीवर भातसा नदी परिसरात मानस प्रकल्प वसलेला आहे। अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर डोंगर राजीने आणि भातसा नदीने वेढलेला आहे। ईशान्येला भातसा धरण असल्याने या प्रकल्पाकडे पर्यटन क्षेत्र म्हणून पाहिलं जातंय। फुलशेती, फळशेती, गोपालन, खतनिर्मिती प्रकल्प आणि संशोधन प्रशिक्षण केंद्र असा मानस केंद्राचा आवाका आहे। कोणतेही रासायनिक द्रव्य न वापरता केवळ नैसर्गिक संसाधनांचा वापर करून इथे शेती केली जाते। एकूण 7 एकर परिसरात इथे सोनचाफ्याची बाग फुलवण्यात आली आहे। संपूर्णतः नैसर्गिक पद्धतीने फुलशेती केल्याने बाजारात 1 नंबरचा चाफा म्हणून इथला चाफा ओळखला जातो। आपण सध्या मानस कृषी फार्म मध्ये आहोत। हा बगीचा आहे सोनचाफ्याचा। हा सोनचाफा सकाळी 6च्या वेळेस खूप बहरलेला असतो। सध्याला फुलं तोडलेली आहेत पहाटेच्या वेळेसची आणि आता जी आहेत इथं ही फुलं, या फुलाचा आपण जो पाहतोय ही फुलं सकाळी खूप प्रमाणात असतात आणि आता सध्याला असलेले हे सोनचाफ्याचं फूल आहे। ह्या सोनचाफ्याचा सुगंध इथला ऑर्गॅनिक असल्यामुळं, संपूर्णतः ऑर्गॅनिकली असल्यामुळं खूपसा सुगंध येतो आणि आतल्या साईडला ज्या आपण पाहतायत ह्या नळ्या, ह्या याला ड्रीप असतो आणि ड्रीप हे संपूर्णतः गोमूत्र, स्लरी आणि अमृत पाणी, जीवामृत हे संपूर्णतः ड्रीप वॉटर या झाडाला मिळतं। आतल्या साईडला संपूर्णतः ऑर्गॅनिक असल्यामुळं पांढऱ्या मुळ्याची वाढ संपूर्ण खूप छान झालेली असते आणि याच्यानंतर याला मिळणारं जे अन्नद्रव्य आहे हे ऑर्गॅनिक मिळतं। हा एक इथला आविष्कार आहे। स्थानिक भाषेत गळलिंबू म्हणून ओळखलं जाणाऱ्या औषधी फळांची इथे लागवड केली गेली आहे। केवळ मनुष्य जातीलाच नव्हे तर प्राणी मात्रांचं आरोग्य राखण्यासाठी गळलिंबूचा उपयोग आयुर्वेद शास्त्राप्रमाणे केला जातो। संपूर्ण परिसरात शेती ही ठिबक सिंचनाद्वारे केली जाते। भातसा नदीचा सहवास लाभल्याने अतिशय शुद्ध पाणी इथल्या शेतीला मिळते। तरीही पाण्यातील क्षार वेगळे करून ठिबक सिंचनाद्वारे सुयोग्य पद्धतीने पाणी पुरवठा केला जातोय। इतकंच नव्हे तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी कालवे तयार करून साध्या व सोप्या पद्धतीने पाण्याचा पुनर्वापरही केला जातोय। ज्या झाडपाल्याला जनावरही शिवत नाहीत अशा 10 प्रकारच्या वनस्पतींची लागवड हेतू परस्पर करण्यात आली आहे। या 10 वनस्पतीच्या अर्कापासून सेंद्रिय कीटनाशक बनवलं जातं। हे कीटनाशक केवळ कीटकांचाच नाश करतं, त्याचा दुष्परिणाम फळं फुलांवर होत नसल्याने विषमुक्त पीक बाजारात उपलब्ध होत आहे। दशपर्णी म्हटल्यानंतर 10 प्रकारच्या वनस्पतींचा समूह अशी संकल्पना डोळ्यासमोर येते।
पारंपरिक शेतीचा गाढा अभ्यास करून निरगुडी, गुळवेल, सीताफळ, रुई, घाणेरी, एरंड, पपई, करंज, कण्हेर, कडुलिंब आदी वनस्पतींची पानं घेऊन त्यात गायीचे शेण व गोमूत्र एकत्र करून सेंद्रिय कीटनाशक बनवण्यात येते. 2.5 लिटर दशपर्णी अर्कात 200 लिटर पाणी घालून हे मिश्रण पिकांवर फवारण्यात येते. हा दशपर्णी अर्क तयार करण्याचं प्रशिक्षणही शेतकऱ्यांना मानस कृषी केंद्रात देण्यात येतं. जमिनीचा पोत व कस टिकून राहावा, पीक उत्पादन भरघोस व्हावं व विषमुक्त यावं म्हणून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. पालापाचोळा, स्वयंपाकघरातील हिरवा कचरा, शेण, गोमूत्र यापासून खत निर्मिती करण्यात येते. शेतकऱ्यांचे गट तयार करून शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती व खत निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येतं. सेंद्रिय शेतीमध्ये आता ज्या संकल्पना नव्या मांडलेल्या आहेत त्या आम्ही 20 वर्षापासून या मानस कृषी रुरल डेव्हलपमेंटमध्ये प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून आपण त्याच्यामध्ये जीवामृत आहे, बीजामृत आहे, अमृत पाणी, आपण आता पाहिलेल्या ज्या गायी आहेत त्या गायीच्या गायीपासून शेण आणि गोमूत्र आणि याच्या कंपोस्ट याच्यापासून आपण याला सेंद्रिय असं नाव दिलेलं आहे. आणि सेंद्रियच शेती ही खर्च कमी आणि उत्पन्न जास्त या आधारावर सेंद्रिय शेती असे म्हणतात. जसं पाला पाचोळा, कचरा आणि गाईचं शेण याला कुजून जे त्याच्यापासून जे घन स्वरूपामध्ये जे मिळेल त्याचा खत म्हणून उपयोग करतो. आणि जीवामृत, बीजामृत, अमृत पाणी याचा उपयोग केल्यानंतर सेंद्रिय शेतीमध्ये जे उत्पन्न मिळेल ते विषमुक्त अन्न मिळेल. हे सेंद्रिय खत म्हणजे जीवामृतच आहे. मातीत हे जीवामृत मिसळल्याने झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सूक्ष्मजीव मातीत कार्यान्वित होतात, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. जीवामृत पिकांच्या मुळाशी योग्य रीतीने पोहोचावं म्हणून प्रकल्पातून पाईपलाईनद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. श्रम तसंच खर्च कमी आणि उत्पादन जास्त आल्याने शेतकरीही आनंदात आहे. पीक डौलदार व उत्तम प्रतीचं येण्यासाठी बीज संस्करण योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. नैसर्गिक पद्धतीने बीज संस्कार होण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र मानसमध्ये उपलब्ध आहे. आमच्या व्यंकटेशजी कुलकर्णींचा एकच उद्देश राहिलेला आहे की शेतकऱ्याचा उत्पादनावरील खर्च कमी करून उत्पन्न जास्त वाढवायचं एक. आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे स्वीकारलेलं आहे हे काम ते की विषमुक्त अन्न समाजाला देता येईल. म्हणजे आपण जे पूर्वी आता ह्या 15-20 वर्षामध्ये बेसुमार केमिकल पेस्टिसाइड फर्टिलायझरचा वापर करून जी आपली जमीन जी सशक्त होती ती निशक्त झालेली आहे. आणि या जमिनीला सशक्त करण्याचं धोरण श्री व्यंकटेशजी कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक नवीन चालना मिळाली. आणि त्याच्यातनं हा परिसर जो तुम्ही पाहताय तो सेंद्रिय प्रकल्प म्हणून नियोजन केलेला आहे. आणि त्या नियोजनामध्ये आमच्या ह्या परिसरामध्ये कुठल्या प्रकारचं फर्टिलायझर, पेस्टिसाइड, सेंद्रिय ऑर्गॅनिक वापरलेलं नाही. इथलं एक प्रोजेक्ट आहे भातसा प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टच्या खाली ही 200 एकराची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये संपूर्णतः सेंद्रिय वापरलेला आहे. त्याच्यामुळं इथून जे पाणी पडतं म्हणजे पावसाद्वारे जे पाणी पडेल आणि ते पाणी त्या नदीमध्ये जाईल. नदीमधनं पिण्यासाठी पाणी जे आहे मुंबईला जातं ते 60% पाणी मुंबईला ह्याच नदीमधनं जातं ह्या भातसा प्रोजेक्टच्या माध्यमातून. देशी गाईचं शेण, पाणी, गोमूत्र, दूध किंवा दही, कळीचा चुना, झाडांच्या मुळाची जीवाणू माती व हिंग यांचं मिश्रण बियाणांना लावून ते कोरड्या जमिनीवर थापलं जातं आणि वाळल्यावर नंतर बियाणं पॅक करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे उत्तम प्रतीचं धान्य, फळं, फुलं येत असल्याने बाजारभावही उत्तम मिळत असल्याचं शेतकरी सांगतात. सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून ही शेती पूर्ववत जमीन करण्यासाठी आपण हा प्रयोग केलेला आहे. तुलनात्मक म्हणजे खर्च खूप कमी असतो
सेंद्रिय याच्यावरती आणि उत्पन्न मात्र व्यवस्थित असतं. 1-2 वर्षानंतर ते प्रमाणात येतं. हे एक संकल्पना आहे. महाराष्ट्राला ऋषीमुनींची परंपरा आहे. परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हवन कुंडातील राखेचा शेतीसाठी पूर्वापार वापर होत आलाय. मानस केंद्रातही देशी गायीची शेणी व शुद्ध तूप यांचा वापर करून हवन करण्यात येतो आणि त्याची राख अंगारा खत म्हणून वापरण्यात येते. आपल्या देशाला ऋषी परंपरा आहे. ऋषीमुनींच्या सहकार्याने, ऋषीमुनींच्या संशोधनात्मक कार्यामधून आपल्या देशाला ऋषी परंपरा शेतीसाठी वापरल्या जाते. त्यामध्ये अग्निहोत्र हे एक प्रामुख्यानं असायचं. त्यामध्ये आपण या ठिकाणी मानस रूरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये हा आपण प्रयोग केलेला आहे. याच्यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दोन्ही वेळेस गायीच्या गौऱ्या शुद्ध तुपामध्ये तांदूळाचे दाणे आणि त्याच्यामध्ये ते एकदाच म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्नी पेटवून त्याच्यापासून जो एक मंत्र आहे त्या मंत्राद्वारे आपण इथे अग्निहोत्र करतो आणि त्या अग्निहोत्राची जी रक्षा आहे ती संपूर्ण आपल्या ह्या क्षेत्रामध्ये टाकल्या जाते, ज्याच्यामुळं हा अंगारा तयार होतो आणि ही एक ऋषी परंपरा आहे. ऋषी पराशर ग्रंथामध्ये हे आढळतं. मानस कृषी केंद्रात काजू, भातशेती, ऊस, चिकू आदी पिकांची शेती मोठ्या प्रमाणावर होते. मानस गोपालन केंद्र म्हणजे मानस गोशाळा हे इथले बलस्थान आहे. राजस्थानी गीर जातीच्या एकूण 350 ते 400 गायी या गोशाळेत आहेत. सर्व सोयी सुविधांनी युक्त असा गोठा असल्याने मलमूत्र विसर्गही अगदी नियोजनबद्ध पद्धतीनेच होते. गायींचे शेण व गोमूत्र याचं वर्गीकरण होतं आणि पुढे संशोधन प्रक्रिया केंद्रापर्यंत हे पाईपलाईनद्वारे पोहोचवलं जातं. या देशी गायीचं दूध हे जवळच्या आदिवासी गावातील शालेय मुलांना मोफत देण्यात येतं. मानस प्रकल्पासाठी मुबलक पाणी असल्याने पाण्याच्या टाक्या बांधून पाणी साठवण्यात येतं आणि हे पाणी शेजारील गावांमध्ये नळ पाणी योजनेद्वारे घरापर्यंत पोहोचवण्यात येतं. त्याकरिता कोणतंही शुल्क ग्रामस्थांकडून घेण्यात येत नाही. मानस कृषी फार्ममध्ये इथे पहिल्यांदा सुरुवातीला आंबा आहे. आंबा तो 3-4 प्रकारचा आंबा आहे. हापूस आहे, केशर आहे, लंगडा आहे आणि एक याच्यामध्ये देशी 2 प्रकार आहेत याच्यामध्ये आंब्यामध्ये. त्यामध्ये आपण इथं सोनचाफा लावलेला आहे. तो सोनचाफा खूप प्रमाणामध्ये आहे, म्हणजे एक 10 एकरापर्यंत तो सोनचाफा आहे. सोनचाफ्याची जी फुलं आहेत ही दररोज दादरच्या मार्केटमध्ये जातात. इथे भात आहे. भाताचे जो प्रकार आहेत म्हणजे साळ भात आहे, त्यामध्ये जांभूळ आहे. मग नंतर इथे काही नारळाची झाडं आहेत, त्यामध्ये आत्ता आवळा पण आहे आणि ह्याच्यामध्ये ऊस पण लावलेला आहे, केळी आहे. ह्या 5 ते 6 प्रकारचे आपण उत्पन्न घेतो. मानसप्रमाणे आणखी काही संस्था महाराष्ट्रात कार्यरत झाल्या तर महाराष्ट्राचा शेती पॅटर्न जगभरात राबवला जाईल यात काही शंका नाही.